आत चरावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चरावे, जीवन गाणे गात चरावे. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा, हे माझं आत्मकथन. आणि या आत्मकथनासाठी तुम्ही मंडळीने खूप प्रतिसाद चांगल्या प्रकारे देत आहात. याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि आभारी मानतो. तर मंडळी, मागील भागामध्ये आपण माझा मित्र नवीन मिलिटरीमध्ये भरती झालेला होता, त्याबद्दल ऐकलं. मला खूप काही त्याच्याबद्दल बोलायचं होतं, पण मला त्याची आठवण आली आणि मला घरून यायला बोलायला जमाना गेलं, म्हणून मी स्टॉप केलं त्याचं. आणि तसाच एक दुसरा मित्र, म्हणजे त्याच्याच भावकीतला, त्याच्यापेक्षा थोडा वडील, म्हणजे माझ्यापेक्षा 1-2 वर्षांना मोठा होत आहे, तो बी वारला आहे, पण आठवण येतात ना. तो म्हणजे तानाजी पारवे. आता तुम्ही म्हणता, हे असं कसं काय स्टाईलमध्ये सांगायला आज? तो स्टाईलमधलाच मित्र होता. मागचा जो मित्र अच्युत पारवे होता, तो मिलिटरीमध्ये होता, खूप शांत होता, एक वेगळा माणूस होता. ह्या दोघांमध्ये खूप तफावत आहे. आणि तसं अच्युत पारवेचं समजा ते अपघाती निधन झाल्यामुळे, आणि मला थोडंसं ते बेकार वाटलं ते, कारण अपघातात झाल्यामुळं त्याचे ते बॉडी वगैरे, त्याच्यामुळं मला ते एकदम दिसलं ना, त्याच्यामुळं मला बोलताही नाही गेलं, म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी बोललो नाही. जशी ह्या अच्युत पारवेला माझ्या आईची तक्रार होती, हा ब्रह्मचारी राहतो का, संन्याशीच राहतो का, तसाच प्रकार याही मित्राच्या बाबतीत आई करू लागत होती. पण हा मित्र काय झालं, हा लहानपणी माझा मित्र होता, 1ली-2रीपर्यंतच. त्यानंतर तो जो गायब झाला, तो तब्बल एक 10-15 वर्षांनंतरच आला गावावर. आता ते गायब होण्याचं म्हणजे कारण काय होतं, त्याचे वडील ही पोतराज होते. आणि पूर्वी कसं होतं, पोतराज म्हणजे मरी आईचे भक्त, म्हणजे त्याचे पुजारी वगैरे. पोतराज, जर तुम्ही कधी नाव ऐकलं असेल तर, ही मरी आई नावाची जी देवी आहे, तर या देवीचे ते भक्त, त्याचे पुजारी, त्याची भक्ती करणारे, तिची गाणी म्हणणारे, असा आमच्या तानाजीचा वडील काम करत होता. तो पण पोतराज होता ना. मग ती पोतराजाचे केस लांब लांब असतात. तुम्ही कधी पाहिलं असेल, अगर ऐकलं बी असेल तर. हा पोतराजचा मुलगा. आणि पोतराज जे होता त्या काळामध्ये एक अंधश्रद्धेला फार होतं महत्त्व, कारण पोतराजाला जाणं पण येत असं, जाणतं म्हणजे कुणाचे काही असं, कुणी काय केलं वगैरे, करण्या भरण्या असलं काही लय प्रकार चालायचे त्या जुन्या काळामध्ये. आणि जादू टोणे वगैरे हे जे प्रकार असायचे. आणि ह्या त्याच्यामधला हा त्याचा वडील आणि पोतराज, म्हणजे देवीची उपासना करणारा, देवीचे गाणे म्हणणारा, त्याच्यावर नृत्य करणारा. आणि ही तानाजी बी लहानपणी बापाची नक्कल तो करतो. त्याला लहानपणी त्याचे केस पण, ते पण देवीला असं हे केलेला होता, पूजा म्हणून त्याच्यासाठी अर्पण. लहानच होतो, त्याच्यामुळं त्याचे पण केस लांब लांब होते. इतर त्याचे जे भाऊ होते लहान, त्यांचं नव्हतं, पण हा याला केस लावलेली होती, असं लांब लांब होते अशी. त्याला बुचडा वगैरे बांधावा लागायचा. त्याच्यामुळं आम्ही फार टिंगल उडवीत असतो त्याची. तर हा एकाएकी जाण्याचं कारण म्हणजे, त्याचे वडील ज्यावेळेस तो लहान होता त्यावेळेस आमच्या गावामध्येच, आणि आमच्या गावचेच ते होते, अजून आहेत वाटतं वडील, माझी काही अशात भेट नाही त्यांची. पण ते काही पोट भरण्याच्या निमित्तात, कारण त्यांची परिस्थिती काही, त्यांना जमीन जुमला वगैरे अशा काही गोष्टी नव्हत्या, त्याच्यामुळे ते पोट भरण्यासाठी 4 लेकरं आपलं, की ते तानाजी मोठा, त्याच्यानंतर एक महारुद्र, आणि काय दुसऱ्याचं एक छोट्याचं एक नाव मला लक्षात नाही गेलं, आणि अजून एक कुणीतरी होतं. असे 2-4 जणांचं होतं कुटुंब. तर हे कुटुंब पोट भरण्यासाठी म्हणून
दुसऱ्या गावाला लांब गेले ते असे, जेणेकरून दुसऱ्या डोंगरामध्ये गेले होते ते. आणि त्याच्यामुळं आमचा संपर्क तुटला. आणि ते तिकडं वाढत होता, मी इकडे वाढत होतो. आणि अचानक ज्यावेळेस आम्ही तारुण्यामध्ये आलो तेव्हा तर तारुण्यात आलो, पण तो तर लग्न केलं होतं त्यावेळेस. कारण पूर्वी लहानपणी लग्न करत होते बऱ्याच जणांचे, म्हणजे कमी वयामध्ये. आता मीच एवढा मसोबा सुटलो होतो की माझ्या बरोबरच्या सगळ्यांचे लग्न झाले होते, पण मी काही लग्न करायला तयार नव्हतं. ही आमची प्रॉब्लेम होते काही. तर तो लग्न, त्याला मुलगा पण झालं होतं त्यावेळेस काहीतरी छोटंसं. आणि अशी सगळी फॅमिली घेऊन तो आमच्या गावी परत आला. आणि मग त्याला जुने मित्र, मग आता कोण कोण आठवतेत, मग आमचा नंबर लागला. महाराजाचा बारका हे, मग त्याला शोध घेत घेत काढलं मग. आणि मग आला अजून घरी आमच्या. मग झाली वेळ, अरे मग तू का ओळखू बी नाही गेलास, मी म्हटलं मोठं झालं मग असं तसं. पण तो सुद्धा मला आवाज बोलत होता. तो मोठा होता तरी मित्र होता, पण ते आवाज बोलत. त्याचं कारण काय असायचं, जे आमचं घराणं जी होतं ना, ती गुरु घराणं नाही. म्हणजे गोसावी ही गुरु असं समजलं जातं, महाराजच म्हटलं जातं ना. आता बाकीचे लोक महाराज पण करत नाहीत, ही वेगळी बाजू. पण आमच्यात पद्धत आहे गिरी महाराज म्हणण्याची. अगर एक आदर लोक ठेवतात म्हणजे घराण्याला पूर्वीची. ते समजा आता लोक व्यवसाय दुसरं काही करतात, फक्त याच्यामध्ये उतरलेलो आहे. त्याच्यामुळे महाराज आणि गुरु महाराज, तो पण गुरुच म्हणायचा. मला कधी नावानं हाक मारली नाही त्यानं. जसा अच्युत पारवी गुरु समजायचा, तसं हे पण तेच करायचं. आणि मग आल्यानंतर मग आमची ओळखी वगैरे असं म्हणजे हे भेटणं, मग अरे कुठं होता, केवढं काय झालं, काय करत होता, काय नाही. आणि हा असा नंबर 1 होता की फार विनोदी. पण त्यानं तिकडं गेल्यानंतर बऱ्याच कला असमत असते, म्हणजे बऱ्याच कला शिकल्या होत्या, अवगत केल्या होत्या, आत्मसात केल्या होत्या. म्हणजे मी मग विचारायचं, मग त्याला गप्पा मारायची, गोड गप्पा मारायची. त्याचं वैशिष्ट्य असं होतं की लहानपणचं तेवढं काही नसतं, पण आता मोठं झाल्यानंतर असा समोरच्या माणसाला बरोबर पॅक करायचा. कितीही रागावला काही असला तरी तो कधी भांडत नव्हता, एक वैशिष्ट्य. आणि समोरच्या माणसावर कशी छाप टाकायची हे त्याच्याकडून शिकायचं. त्याचं कारण का, तर तो एक जादूचे प्रयोग करत असे, म्हणजे सांगत असे ना मला, जादूचे प्रयोग करतो. आणि जादूचे प्रयोग करणं, आता कारण मुळातच त्याचे वडील त्या जादूटोण्यामधले होते, ते जादूचे प्रयोग करणं. आणि विशेष म्हणजे जी ते बँड पथक असतं ना, त्यावेळेस काय होतं, बँजो पथक. त्याच्यामध्ये ते बँजो वाजवायला असे ताराचं असायचं ते वाद्य, ती ब्लेडनं वाजवायचं ते होतं बँजो. तर हे ते वाजवणारा, त्याला ते पण कला येत होती. बासरी येत होती, ढोलकी येत होती, हलकी येत होती. त्याला वाद्य बऱ्याचपैकी, कॅशिओ म्हणतात ना, ते पण येत होतं, हार्मोनियम येत होतं. म्हणजे सगळ्या कला त्यांना अवगत केल्या होता. हे कलाकाराचा मुलगा कलाकार, जबरदस्त कलाकार. त्याच्यामुळे त्यानं ही कला सांगितल्यानंतर मग अजून आमची दोस्ती अधिक झाली, कारण मला बी त्या कलेची आवड होती. मला बी विविध वाद्ये वाजवाय वाटायचे, पण जमत नव्हते मला काही एवढे. पण तो परफेक्ट वाद्य वाजवायचा, बँडमधले कुठलेही वाद्य. जसा अच्युत पारव्याचे वडील सनई वादक होते, तसं हा बी याचा वडील जादू, नंतर ह्या जादू वाजविणं बऱ्याच, आणि गाण्याचं चांगल्या प्रकारे ज्ञान, म्हणजे संगीतामधलं जे संगीत आहे त्याच्यामधलं खूप बारकावी ज्ञान. पुन्हा त्या काळात कसं होतं, आता सारखं कॅम्प्युटरचं म्हणजे असं हे नव्हतं, डिजिटलचं सिनेमा मशीन आताच्या जी आता आहे तशा नव्हत्या मशीन. पूर्वी कसं होतं, ते फिल्म असायच्या, फिल्म. आणि त्या फिल्मचं ऑपरेटिंग पण करायचा तो, कारण आम्हाला फुकट सिनेमा कधीमध्ये घेऊन जायचा तो, कारण तो ऑपरेटिंग करायला तिथं करायचा. म्हणजे असं काही त्याला बऱ्याच कला अवगत, बऱ्याच, म्हणजे काहीच सांगू शकत नाही त्याला हे येत नाही म्हणून, काहीही करू शकत होता तो. आणि असा हा मित्राची आमची चांगली सांगड जमली. आणि हा मग जादूचे वगैरे असे काही शाळेवर कधी जायचं, ते टाइमपास, त्याला पैसा कमवणं एवढं काही नव्हतं, ह्या छंदच म्हणून अशा गोष्टी जी मिळतात लोक थोडंफार त्याच्यावर चालवायचा. चैनी भादर आणि सिगारेट वाढणारा, त्याला 5-10 मिनिटाला सिगारेट लागायचं.
अरे म्हणलं तू कशाला ओढतो ही नाही. आणि हा सिगारेट ओढवण्याचे व्यसन त्याला जबरदस्त, बाकीचं काही व्यसन दिसलं नाही मला, पण ती सिगारेटचं लय भरपूर व्यसन होतं त्याला. तो आमच्या मग घरी काही गप्पा मारता येत नसत म्हणून आम्ही शेतात जायचं. आता जे आपलं मंदिर आहे तिकडे शेतामध्ये जायचं दररोज. आला आला की, आणि त्याला खाण्यापिण्याचं एवढं का नाही, पण घरी आला की आमची आई म्हणायची, अरे तानबा, अरे काही खायचं का रे वागा तुला? हं? आम्हाला एवढी काही मायानं बोलत नव्हती, पण त्या तानबाला आमची आई म्हणजे म्हणजे करीतच होता तो तानभा तसा. कारण कसं, ताई 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 गोड 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 कुणाला त्याची सवयच होती कुठल्याही माणसाला आपलंसं करणं, त्याचा विश्वास संपादन करणं, हा तानाजी अशा पद्धतीचा. त्याच्यामुळे कुणालाही असं गोड बोलून काम साधून घ्यायचा, फार मजेशीर कार्यकर्ता, जोक करत. तर मग ती गोड बोलून मग ती आमची आई बी त्याला खायचं, त्या काही चहा पी, असं कर तसं. मग त्या आईपाशी गप्पा मारीत मारीत मारायचा, असं करायचा. मग आम्ही ती मारायला गप्पा की, मग मला काहीतरी आई काम सांग, बाहेर जायचं कुठलं तरी. मग ही गप्पा मारत मारत मग ही तानाजी इतकं असलं तर त्याला हितकं करून सांगायचा. आता तुला काही येत असलं तर त्याला ती लय जास्त करून सांगायचा. मग बोलता बोलता त्यांच्या चर्चेतून म्हणला मी जादू करतो, मी मोहिनी करतो, आग्रे, असल्या काही बाता मारायचा. मग बोलता बोलता आईला आमच्या सांगितल्यानंतर आईनं काय म्हणावं लागतं त्याला, अरे तानबा, अरे तुझं एवढा चलते दोस्त आहे तुझा, तुम्ही दोस्त आहे तुम्ही लहानपणापासूनचे, अरे त्याच्यावर काही जादू पिदू करून त्याचं लगीन तरी करायचं सांगणार. तानबानं काय म्हणत, ताई अव काही नाही हो, तुम्ही बघत राहा, आमच्या गुरुचं लग्न करून देतो म्हणजे देतो, काहीच काळजी करायची नाही तुम्ही. हां, याला मी तानबा म्हणते, तानबा असं लय बाता म्हणजे, कारण ती कुठे असं नाकलाची कामं वगैरे अशा गोष्टी काही करत होतं ना ते. मग आमच्या ताईला म्हणजे आईला हा विश्वास बसला की तानबाला येतं, आणि कारण ती गावातून माहीत झालं की तानबा जादू वगैरे करतो, असं करतो. आणि तानबाची मैत्री पहिल्यापासून असल्या माझ्याकडून पण त्याला काही शिकायला भेटायचं. मला त्याच्या वाद्याचं शिकायचं होतं, म्हणजे वाद्य वाजवण्याचं काही गोष्टी, आणि त्याला माझ्याकडून काही चमत्कारिक गोष्टी शिकायच्या होत्या. कारण त्याला पण मी काही अनुभव सांगायचो. मी विज्ञानाला धरून चालणारा माणूस, हा अंधश्रद्धेचा माणूस, एवढाच आमचा दोघातला फरक. ते मग ते भूताचे कुठं कशाचे काही असं केलं, त्याचं हाड आणायचं, त्याची कवटीचा आण, असं कर तसं कर, असलं मला ते काही जमत नसतं. हे आमचं थोडंसं गोष्टी इचकायच्या. आणि नसते तानबा तसं नसते, आगुरी विद्या आहे ती. गुरु तुम्हाला माहीत नाही, आम्ही असं असं केलं तर असं असं झालं, असं केलं तसं केलं, काही म्हणजे अशा गप्पा ह्याच्यावर चालायच्या. मग आमच्या आईला वाटायचं की ह्यानं काहीतरी जादू माझ्यावर करावी, तानबानं माझ्यावर जादू करावी आणि मी लग्नाला होकार द्यावा. आता माझं कसं तरी सुरळीत चालू होतं, 10-5 इकडे कमी तर चाललंय आपलं, मी माझ्या मार्गी लागलेलो आहे. पण ही काही आई मला समोर काही बोलत नसतं, पण ही असं आमच्या मित्र कंपनीकडेही तक्रारी द्यायच्या. मग तानबानं तर सुपारी घेतली आमच्या आईकडून की मी महाराजाचं म्हणजे गुरुचं लग्न करणार म्हणजे करणार, ताई तुम्ही त्याची फिकरच करू नका, असा जोरात. मग मी तितकं असं चाल ह्यांच्या गप्पा मी आपलं लांबून कुठतरी असं बाजूला होऊन ऐकायचं. बऱ्याच वेळेस म्हटलं तानबा काय बोलतंय नेमकं. मग मी अचानक मध्ये गेलो मध्ये, मग ते लगेच अशी पलटी घ्यायचा, इकडल्या बोटावर तिकडल्या बोटावर. मग ताई काय करा, तुम्ही हा चांगला केला तर मला खायला काहीतरी द्या ना, म्हणजे लगेच गोळ. मग आता मी तर ऐकलं त्याचं काय झालं चर्चा, ती असा जागचे जागर फिरवायचा. पण मी ओळखायचं आता ही तानबा किती खरं बोलतोय किती खोटं बोल, चांगलं मला माहीत होतं, कारण दोस्तच होता आमचा तो. असा मग हे आमचं घातलं का खूळ. मग त्या तानबाच्या डोक्यात आईनं हे लग्नाचं, म्हणून त्या पद्धतीनं तानबानं माझ्यावर मोहिनी टाकायला चालू केलं. म्हणजे पहिली गोष्ट तर ते काय करायचं, गोड बोलायचा, गोड एकदम गोड बोलायचा. मग आमचं असताना त्याला न्यात जा, त्याला सांग समजावून, त्याला सांग म्हणले समजावून, असं तसं ही अशा गोष्टी सांगाय. मग आमचे अजून अधिक दोस्ताना, कारण आईशी गट्टी झाल्यामुळं आई त्याला खाया प्यायचं आपलं कधीच काळजी करायची, थोडंसं आलास का तानबा चहा पी, असं तसं. मग ती आई मग तानबानं वचन दिलेलं आईला की मी ह्याचं बघतो, गुरुचं आमच्या बघतो काय करायचं ते. आईला विश्वास,
ह्याला इथे जादू, काहीतरी जादू करून ह्याचं मन पलटी करायचं. जी मी संन्यास घ्यायचं जे विचार चाललेत माझ्यात, एक न लग्न करायचे काही विचार चाललेत, हे विचार याच्यातून घालवायचे, यासाठी तानबाने प्रयत्न चालू केले आमच्यावर. मग काय तो गप्पा काय सांगायचा म्हणजे वाटेन. आता मग शेतात गेलं तर गप्पा काढायचा नवरा बायकोच्या. नवऱ्याची बायको ही अशी असते, संसार करावा लागतो, असं करावं लागतंय, एकदा तरी माणसाला हळद लागावं लागतंय, असं बिना हळद लागता जर माणूस मेलं तर त्याचं काही वेगळं भूत होतंय तयार आणि कुणाच्या महागं लागतंय, असं होतंय. मग तो एक कोणता तरी एक मला भूताचं नाव सांगितलं, आठवत नाही टायमिंगमध्ये, आणि असं होतंय, ती चांगलं नसतंय. ह्यानं माझ्यावर चालू केला कार्यक्रम. मी म्हणलं बरं म्हणजे काय करायचं म्हणतोस? नाही, एकदा तरी हळद लागलीच पाहिजे लग्नात, पुन्हा बायको सोडून दिली तरी चालते, पण हळद लागली पाहिजे म्हणला. काही म्हणा गुरु, हळद लागली पाहिजे हो, एकदा हळद अंगाला लागलीच पाहिजे. माणसानं जन्म घेतला ना की हळद लागायलाच पाहिजे त्याची, तरच मोक्ष मिळतोय, नाहीतर काही खरं नाही जन्माचं. असलो बरं लावूत ना म्हणलं, मग हळद लावायची ना आपल्याला. म्हणजे काय मग म्हणलं उद्याच्या आणतो, आपण केजला गेलोत ना तिकडून आणतो, ओले करतो लावतो अंगाला. ऐका गुरु, काय तुम्हाला कसं समजावं आणि काय नाही असं करायचं. म्हणलं बरं मग कसं समजवतो सांग. कसं तशी नाही हो हळद, आपली बायको असते का नाही, बायकोच्या हातानं अंगाला हळद लागली पाहिजे. लोकांनी करवऱ्या वगैरे असतात ना, त्यांनी हळद लावली पाहिजे, अंगाला तोंडाला हळद लावली पाहिजे, नाहू घातलं पाहिजे, आणि मग त्याला म्हणतात हळद लागणं. म्हणलं आपण आंघोळीच्या अगोदर करू, पवायला जातोच ना म्हणलं, त्याच्या अगोदर आपण लावून घ्यायची ना, हाणायची उडी म्हणलं बातकीने. जाऊ द्या तुम्ही, नाही तुमचं हे वेगळंच असतंय ना आमचं वेगळंच असतंय. म्हणलं बरोबर तुझं ऐकाय ना बघूत म्हणलं, तुला मला कळत नाही समजलो काय तू. म्हणलं मला सगळं कळतं, तुझ्या डोक्यात काय घेतलंय. म्हणलं आमच्या आईनं म्हणजे ताईनं तुला सांगितलं ना काहीतरी. नाही ताई नाही, आमच्या दुसऱ्या गप्पा होत्या. लगेच खोटी पलटी मारतो. हे बघ म्हणलं तानबा, तू जी मला गोड बोलून काय करून करायला लागलंस ना, म्हणलं माझ्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न करतोस ना, ती इतर लोकांवर चालव जा, माझ्यावर चालवायचं नाही तसल्या गोष्टी. मला काय करायचं काय नाही हे मला चांगलं कळतंय. तू नको, तू केलंस ना लग्न, तू किती सुखीस म्हणलं, हाय का तुझं बायकोचं सतत भांडणं करतात म्हणलं. त्या दिवशी चालते म्हणलं वहिनी, म्हणल्या काही सांगा की दोस्ताला म्हणल्या. अहो चलत अहो हो का, लग्न केलं, नवरा बायको म्हणजे भांड्याला भांडं लागणारच, त्यात काय एवढं, अजिबात नाही. ते असतंच हो, कोण्या नवऱ्याचं आणि बायकोचं जमलंय. अहो देवादिकात सुद्धा तेच झालंय बघा. आपण तर माणसं आहोत, त्याच्यामुळं ती फिकर करायची नाही. अहो भांडणं होते तर जमत नाही म्हणून लग्न करायचं नाही असं आहे का? अहो त्यात बी लई मजा असते. भांडणात, नवरा बायकोच्या भांडणात मजा असते हो. तुम्हाला ते तर समजत नाही हो. मला समजत नाही म्हणलं. तुला समज, तू अनुभव घेतला ना बस झाला. मग ते म्हणला काय मग तुमचं कुठं काही हाय का लपडं फिपडं? ए येड्या म्हणलं काही कसं बोलतो रे. मग नाही म्हणजे तसं आहे का आपलं 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 ह्याचं सहज विचारलं. सहज नाही काही नाही, उगाच शांत मला ते विषय काढायचो. मग म्हटलं माझा क्षेत्र वेगळे, मला वेगळी पद्धतीने जगायचं, मला जगू दे. तू कुठं घरचे सांगितले आणि कुठं काय, मग मला तसं काही प्रेशर करू नको म्हटलं. बरं ठीक आहे लगेच विषय चेंज करायचा. बरं चला म्हणला, आज तुम्हाला हॉटेलमध्ये नेणार म्हणला, माझ्या आवडीचं तुम्हाला खाऊ घालणार. म्हणलं असं आहे का? बरं मग जायचं का? म्हणलं चल. मग काढली आम्ही सायकल. पूर्वी काय मोटरसायकल काही नव्हतं, सायकल काढली. मग काय होतं म्हणलं तुला येते का सायकल चालवायला चांगली? मला नाही जमत, तुम्ही बसा, मी मागं बसतो, मागून पॅन्डल मारतो, म्हणजे डबल पॅन्डल मारूया आपण.
जाऊया म्हणलं. मग काय, मग कुठं बसत चढायला उतरायचं आपलं, बसत कुठं तो गप्पा मारीत 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 आम्ही गेलात केजला. केज म्हणजे आमचं जवळचं गाव, शहर. मग गेलात. मग आता हे काय झालं, जास्त पांडे लागल ह्याच्यामुळं, चालण्यामुळं जरा भूक लागली, मला पण लागली आणि त्याला तर लागली. ती बी असा खरपडा होता. आणि मग गेलं. म्हणला पण मी खाऊ घालणार मला तुम्हाला. म्हणलं तू? हां, माझ्याकडून आज तुम्हाला काय आवडत आहे तुम्हाला? म्हणलं मला काय आवडत, मी आपलं खातो आपलं काय जे. नाही नाही, तुमच्या आवडीचं सांगायचं आणि तुम्हाला जेवढं खायचं तेवढं खा, काय अडचण नाही, बिल मी देणार. म्हणलं लयच उदार झालं राज. अहो, एकदा तरी तुम्हाला चारावाशी माझी लई इच्छा आहे. म्हणलं हो, असं आहे का? मग गेलात. ह्याची सवय, कारण मी काय हॉटेलला सारखं सारखं जाण्याचा काही संबंध येत नव्हता मला, हॉटेल तसलं काही. मग हा गेला तर त्याची ओळखीचं पहिले. मग गेल्या गेल्या लगेच त्या मालकाला नमस्कार नमस्कार केलं का की लगेच तुला असं करू करू असं पुढे टेबल्स करून बोलायला चालू केलं, जणू काय ह्यांची लय मैत्री जुनी. काय असं बोलाय, कारण ती त्याच्याकडे कला होती ती. कारण समोरच्या माणसाला आपलंसं करून घेण्याची, अगर मोहिनी विद्या म्हणतो ते, त्या मोहिनी विद्याचा वापर करत असत. बरोबर ते माणसाला कॅप्चर करायचा पुढच्या. मग त्याला गप्प ती माणूस हो हो, मग मला म्हणजे माझ्यावर इम्प्रेशन मारायला लागला, म्हणजे माझं किती, आणि ते खरं करीत होता तसा तो. तर मग मी गेलो का बसा बसा बसा, पण मी आलो 2 मिनिट मालकाला 2 मिनिटं बोलून. मग ती त्या ह्याच्यापाशी टेबलपाशी त्या मालकाच्या टेबल बोलू गप्पा मारायला गेला. मग बसलो मी की मग जा आमच्या गुरुला, त्यानं तिथूनच ऑर्डर, जा गुरुला ते एक थम्सअप. म्हणलं तू ये ना इकडं, मी एकटाच कसा घेऊ. आलो आलो तोपर्यंत प्या म्हणला. आय बरं चलू द्या. म्हणजे तसे थम्सअप वगैरे पिण्याच्या काय अशा काही सवयी नव्हत्या मला. अरे म्हणलं मी थंड घेत नाही, मी आवाजामुळं टाळतो रे म्हणलं. बरं बरं थांबा थांबा आलो. म्हणलं मग काय घ्यायचं, लस्सी घ्यायची का लस्सी? अरे म्हणलं तू जेवायचं म्हणून आपण खायचं म्हणून आलं. खायचं बी हो, पण तोपर्यंत मला मालकाला बोलूच नाही. म्हणलं पुन्हा प्यायचं खायचं मालकाला पुन्हा बोल. म्हणलं अगोदर माझ्या पोटात काहीतरी ढकलू दे म्हणलं, पुन्हा बोलूया. मग आला बसला. म्हणलं सांगा तुम्हाला. आणि म्हणलं तुला खायचं? माझं मी घेतो. तू जेवणार नाही का? मी मला जेवायचं नाही हो, पण मला खाणार आहे तुमच्याबरोबर. तुम्हाला काय खायचं ते का? म्हणलं मला का हे बघ पोट म्हणे बाकीचे ही चावमेव काही चालणार नाही, मला भूक लागली, मी आता पुरी भाजी मागव म्हणलं. म्हणलं ठीक आहे पुरी भाजी तर पुरी, हां पुरी भाजी, एक चांगले तरी टाकून भाजी आण रे, असं म्हणजे लिस्ट आहे. मग पुरी भाजी आपली चालू केलं. म्हणलं तू काय खायचं मी सांगतो. ते म्हणला त्या लगेच वेटरला म्हणलं आपलं आयटम आण. म्हणलं आयटम आणली तर ते सोनपापडी 2-3 सोनपापडीचे मोठे ते. आणि म्हणलं ही काय, हे तुझं पोट भरणार आहे का? म्हणलं हेच मला आवडतं हो ही. म्हणलं मी काय येऊन इथं काही करत नाही म्हणला, मी फक्त सोनपापडी खातो म्हणला इथे. म्हणलं हे असं बाकीचं नाही म्हणला, एवढं सोनपापडी खायत ब्रँडेड आहे म्हणलं इथली सोनपापडी, म्हणून खातो असतो एक बघा तर खरं. म्हणलं नको तूच खा, मी खातो ही. मग आणि मी खात खात गप्पा इकडल्या तिकडल्या. मग मारीत मग त्यानं काय करावं लागते आयडिया. ती मालकाला काय बोलत होता, तो मालकाला बोलत होता ही जी माणूस आहे ही फार मोठा माणूस आहे. त्यावेळेस मी काय मोठा नव्हतो काय. मग म्हणलं असं आहे का? मग मालक म्हणलं लय फार मोठे आहेत ते, असं आहे त्यांच्याकडे 2 गाड्या आहेत, मोठ्या ट्रक आहेत, असलं तसलं काहीतरी बोलत होतं. काहीतरी पण कुणाच बद्दल बोलतं काय नाही. पुन्हा म्हणलं माझ्यापाशी होणार म्हणला आता मी जी सांगन तसं करायचं. म्हणलं काय? तर तुम्ही खाल्लं की सरळ पुढे जायचं निघून. म्हणलं का? तुम्ही जा आपल्या ते स्टँडवर लिफ्ट टपरी का राजधानी, तिथं जाऊन थांबा, मी आलो 2 मिनिटात. म्हणलं असं तू मला असं का करायलास? मी जा तर खरं म्हणलं. मग मी आपलं खाल्लं पटकीने
आणि मग तो त्यांना गप्पा मारला, बरं का मान पुढं जाताना मला म्हणा, मालक काही काळजी करू नका, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. आणि मी काय करतो, त्या ड्रायव्हरला सांगतो जरा हां नीट घालायचे म्हणून. त्यानं मागच्या ह्याच्यातले पगारीतले पैसे तुम्हाला घरी सांगितलं नाही हो, त्याच्या बायको लय बोंबलत होती हां. आणि मी सांगतो त्या ड्रायव्हरला, त्यांनी समजावून सांगतो पिऊ नको म्हणून. आणि म्हणजे काय म्हणाले की नेमकं ड्रायव्हर आणि मला काहीच त्याचा गोंधळ कळला नाही. मग मी आपलं ते आमचं ते राजधानी टपरी होती, पान टपरी, त्या टपरीपाशी जाऊन उभा राहिलो आपलं. त्याला मग तिथे ती ओळखीचं झालेलं होतं, त्याच्यामुळंच त्याला ते पान टपरीवर सिगारेट वगैरे घ्यायचा. मग ते जाऊ म्हणलं, कुठे गेले म्हणले तुमची मालुसरी, तानाजी मालुसरी. म्हणलं ती हॉटेलमधून येईल, ते मालकाला बोलायला. म्हणलं असं आहे का. मग गेला, मग बसलं की आला भाऊ थोडा 5-10 मिनिटात. म्हणलं अरे काय करत थोडं इतके, मला एकदा सोडलं खावे मला, तर तू उभा काय नाही हो तुम्ही आता चला. म्हणला काय पान फिन खायचं आहे का. म्हणलं हां पान खायचं म्हणलं मला. म्हणलं चल. मग त्याला सिगारेट घेतलं, मला पान दिलं. म्हणलं आणि आता म्हणला बसायचं सायकलीवर आणि सण चालायचं म्हणलं गावाकडं. म्हणलं का. चला तर खरं म्हणून तुम्हाला वाटेने सांगतो. म्हणलं का रे तू काय होतं तुझं नेमकं काय घोळ आहे. अहो म्हणला मी त्याचं बिल दिलं नाही, काही नाही. म्हणलं काय केलंस. काही नाही म्हणलं, तुमच्याकडे 2 गाड्या आहेत मोठ्या लिल्या, ट्रक आहेत आणि त्या ट्रकचे मग ही मोठे मालक आहेत, तुम्ही जमीनदार आहेत असं सांगत होतो त्यांना. मग यांना मी नाश्ता करणार म्हणून ते मोठे आहेत म्हणून मला मी त्यांना का म्हणणं माझ्याकडे आता मालकासमोर काय मला बिल मागू नका, मी तुम्हाला आणून देतो असं म्हणलं. काय म्हणले म्हणजे तुझ्याकडे पैसे नव्हते. पैसे कुठे आहेत माझ्याकडे पैसे नव्हते, पण तुम्हाला जीव घातला का नाही. अरे बाबा म्हणलं हे असलं काय हानते जोड्यानं हानते ना. म्हणलं हे असलं काय करतोस. म्हणलं अहो तसंच असते, त्याला गप्पा मारल्या आहे, तुम्ही लय मोठे मालक आहेत, तुम्ही असं आहेत ते तसं आहेत. मग तुम्हाला मी बाहेर लावलं त्यासाठी. अशा पद्धतीचा हा तानाजी माणसं घुमवायचा. बऱ्याच ठिकाणी असे गोड बोलून काहीतरी असं नाटक करून, पण ती बिलकुल ती माणसं बी कसे त्याला पगळत होते काय की त्याला कधी मी कोणी माणसानं त्याला पैशासाठी हटकलंय कधी काही कळत नव्हतं मला. कधीच काही दिसलं बी नाही कधी. असा म्हणजे फुकटमध्ये कार्यक्रम माझा. मोठेपणा तर गाजवायचा. पिक्चरच्या टाकीत नेलं तर ते काय करायचा, त्या ऑपरेटिंग करताना तिथल्या बी माणसाशी ओळखी त्यानं. हे आमचे मालक आहे तर त्यांची असं आहे तसं आहे. आणि मग बसा म्हणायचं हे तिथंच खुर्ची टाकून त्याच्या शेजारी. मग ते देवळी असायची, एक मशीनसाठी तिकडे जाणार आणि एक बघण्यासाठी असते एक देवळी. त्या ऑपरेटरला बघणार पुढे काय कुठली फिल्मचा नंबर चाललाय काय ते. त्या देवळीपाशी खुर्ची टाकून बसायला लावायचं मला. बघा म्हणायचं हेतूनच सिनेमा. असा हा तानाजी मालुसरे. आता तानाजी मालुसरेची गट्टी माझी, त्याला एकतर करणी जादू टोणे असल्यात रस होता, कारण त्याचे वडील ती करत होते आणि मला त्याच्याकडून माहिती घ्यायची होती. ही खऱ्याच गोष्टी आहेत का, ह्या कितपत योग्य आहेत, काय करतो जादूमध्ये, काय प्रयोग करतो, कशा पद्धतीचे करतो. कारण आमचं त्याच्यावर गोष्टी होती, कारण त्याचं एक घर होतं. आता सध्या माळावर वस्ती झाली, त्यापूर्वी त्याच्या घराच्या व्यतिरिक्त कुणाचं घर होतं, 1-2 जणांचे घर पाहिजे होतं. पूर्ण माळ रिकामा होता, झोपडपट्टी होती तिथं. आणि हा तिथं राहायचा. तर मग आम्ही कधी काही असलं त्याचे प्रयोग, मग त्याचे ते कुठं ते कवटी म्हणजे काय बी हाडं वगैरे तसलं लय सरासम होतं जादू टोण्या करण्याचे काही. मग मी त्याच्या झोपडीत घेऊन गेलो, पण झोपडी साधी सिंपल होती, पण मला खूप करमायचं. आता ती हाडण वगैरे अशा काही गोष्टी काही बी त्याच्या जादू टोण्याच्या गोष्टी होत्या त्याच्याकडे, परंतु तिथं रखरख वाटत नव्हती काही. त्याचं कारण काय मला काही माहीत नाही, परंतु त्याच्या झोपडीमध्ये आमच्या बांधकाम केलेल्या घरापेक्षा मला तिथं त्याच्या घरात करमायचं. कारण तो स्वच्छतेच्या बाबतीत लई टापटीपणा, तेवढी माझी काही स्वच्छता वगैरे नव्हती. कारण तो स्वच्छ, ती जी झोपडी होती ते शेणानं मस्त सारून घेतलेली असायची, मस्त आणि शांत. आणि पुन्हा त्याला पण रेडिओचा टेप रेकॉर्ड होते त्या काळात, त्या गोष्टीतला त्याच्यातला पण मेकॅनिकल होता तो पण दुरुस्त वगैरे करायचा, तशा बी कोण गोष्टी करायच्या. त्यानं काय केलं होतं, ती जमीन आहे ती जमीन सारवण्याची होती आणि त्या जमिनीच्या घराच्या कोपऱ्याला खड्डे खांदून खाली असं व्यवस्थित त्याच्यावर त्याच्यामध्ये मडकं पुरून
त्याच्यावर तो साऊंड म्हणजे स्पीकर असे वर तोंड करून ठेवून त्याच्यावर कपडा फेक चाळणी ठेवून दिलेलं असायचं आणि त्याच्या वायर असं खांदून बॅकग्राऊंड असं म्हणजे जमिनीमध्ये हे करून टेपला जोडलेलं असायचं आणि त्याच्यावर अंथरून टाकलेलं आणि साधं सुद्धा गोधडे साधे गरिबीतले. पण तिथं मला खूप करमायचं, शांत वाटायचं, शांत एकदम शांत. आणि ती पण मंद आवाजामध्ये गाणे लावायचं, जुने गाणे मराठी ही असे. आणि ती म्हणायचं तुम्ही बारकाईनं ऐका. आता आपण सहजरित्या गाणे कसे ऐकतो, जे आहे तसं गाणे ऐकतो, पण त्याचं गाणं म्हणजे ऐकण्याची पद्धत, गाणं कसं ऐकावं ही त्यानं मला शिकवलं. कारण गाण्यामध्ये मला मोठं जी म्युझिक आहे, मोठं जे आहेत वाद्य, ती नाही कधी ऐकायचं म्हणला, ती फक्त तालासाठी असतं म्हणला. पण त्याच्यामध्ये छोटे छोटे एकदम किरकोळ वाद्य असतात म्हणला, छोटे छोटे वाजते बघा, असं वाजतं ना, मला त्याच्याकडे लक्ष द्यायचं म्हणला. म्हणजे तुम्ही जर बारकाईनं ऐकलं ना, शांत कान म्हणजे असं डोळे झाकायचे म्हणा, शांत ऐकलं तुम्हाला बरेचसे वाद्य ऐकायला भेटतील म्हणला त्याच्यामध्ये. हे असं शिकवायचं, सांगायचं मला ते. आणि मी तो प्रयत्न केला तर खरंच मजेशीर असायचं ती म्युझिक. कारण त्या जुन्या काळात आता सारखं ढस्साक ढुस्सक नव्हतं म्युझिक, ते जुन्या काळातलं म्युझिक वेगळंच होतं. आणि ते त्यानं मला बारकावे, त्यातले बारकावे ह्या गोष्टी आणि मला ते सांगितलेलं आवडायचं, कळायचं, म्हणून आमची जास्त गट्टी व्हायची. आणि परत ही त्याच्यामध्ये जादू, मग जादूचे प्रयोग कसं करायचं, सादर कसं करायचे, हे माझे प्रात्यक्षिक मला तिथं करून दाखवायचं. आणि म्हणायचं तुम्ही काय व्हा, प्रेक्षक व्हा आणि मी जादूगर आहे. तर तुम्ही प्रेक्षकातून सांगायचं कसं कसं करायचं, ही कसे आवडलं काय नाही, ती मी तुम्हाला आता जादू करून दाखवतो. तर मला एक नवीन प्रयोग काही करायचा ठरला आता सादर करायचा कुठं त्याला, की माझ्यापेक्षा अगोदर करून दाखवायचा घरीच, की असं आहे काही असं करत नाही ते तसं. मग म्हणलं पुन्हा झाल्यानंतर कसं करतो तर काय नेमकं हे काय, मग त्यानं दाखवायचं ही केमिकल आहे, ती केमिकलचं. आता कुठं ते पाण्यामध्ये आग लावणं, बल्ब खाणं, हे लाईटचे बल्ब तो खाऊन दाखवायचा ना, लाईटचे बल्ब खाणं, ह्या असले प्रकार करायचा. मग ते बल्ब खाण्याचं काच खाणं, त्याचे वडील तर काय ट्यूबचे काचं पण खात असत. ह्या असे बरेच काय ते केमिकल वापरायचं, काय करत होते त्यांच्यावर माहिती, जीवाला काय करत होते. पण मी बरेच विचारण्याचा प्रयत्न करायचा, कधी कधी सांगायचा, कधी कधी नाही सांगायचा, ते सांगत नसतेत म्हणायचा. मग अशा काही गोष्टीमुळं आमची फार गट्टी जमली होती, खूप चांगली गट्टी जमली होती. आता ही गट्टी खूप जमली, पुढे अजून काही आपल्याला सांगायचं आहे, कारण ही काही एवढं भागायसारखं नाही. आम्ही पुढे पुढे काय काय झालं, त्यानं काय केलं, पण ही भाग जास्त मोठा होईल म्हणून हा भाग इथेच थांबवायचा. कारण जर मी वाढवला तर तुम्ही पाहणार नाहीत. तर मंडळी, याबरोबरच आजचा हा भाग इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी